नमस्कार मित्रांनो, वाडीकर गायडन्स पॉइंट मध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर 7 चे भाग 3 पाहणार आहोत, ज्यामध्ये आपण बुद्धिमत्ता घटक पाहणार आहोत। बुद्धिमत्ता घटकावरील काही प्रश्न हे मुलांना कठीण गेले, त्याचा ॲनालिसिस आपण या पेपरच्या माध्यमातून या घटकात पाहणार आहोत। पहिला त्यामध्ये चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान यांचं माहिती दिली। भाग 2 मध्ये आपण गणित या विषयाचं विश्लेषण केले आणि आता भाग 3 मध्ये बुद्धिमत्ता घटकाचं विश्लेषण पाहणार आहोत। पहा मित्रांनो, प्रश्न पहा। पहिला प्रश्न, विधान पहा। काही रस्ते झाडे आहेत, सर्व सायकली झाडे आहेत। या माहितीच्या आधारे खालील विधान निश्चित सत्य कोणतं आहे ते सांगायचं आहे। पहिला पर्याय पहा, काही झाडे सायकली आहे। दुसरा आहे काही रस्ते सायकली आहे। तिसरा पर्याय आहे काही सायकली रस्ते आहे आणि चौथा पर्याय सर्व झाडे रस्ते आहे। आता पहा, विधानावरून आपण पहिले व्हेन डायग्राम काढूया। काही रस्ते झाडे आहेत। पहा, हे रस्ते आणि हे झाडे। नंतर सर्व सायकली झाडे आहे। सर्व सायकली झाडे आहे, हे सायकली। या माहितीच्या आधारे आपण सत्य विधान पाहायचं आहे। तर काही सायकली झाडे आहेत। पहा, काही सायकली झाडे आहेत। आता पहा, सर्व सायकली झाडे आहेत। सर्व सायकली झाडे आहेत आणि काही झाडे सायकली आहेत, हे विधान बरोबर आहे। पहा, सर्व सायकली झाडे आहेत। सर्व सायकली झाडे आहेत आणि काही झाडे सायकली आहे, हे विधान बरोबर आहे। नंतर काही रस्ते सायकली आहे। आता सत्य जर म्हणलं तर पहिलंच आलं तर दुसरे चेक करायचं काम नाही, परंतु आपण सर्व चेक करूया। काही रस्ते सायकली आहे, काही रस्ते सायकली आहे। इथे पहा, हे रस्ते आणि सायकली निश्चित सांगता येत नाही। त्याच्यानंतर काही सायकली रस्ते आहेत, काही सायकली हे रस्ते आहेत, हे सुद्धा निश्चित सांगता येत नाही। सर्व झाडे रस्ते आहेत, सर्व झाडे आहे का? काही झाडे आहेत, म्हणजेच हे सुद्धा विधान चुकीचं आहे। म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे निश्चितच सत्य आहे। त्यानंतर समोरचा प्रश्न पहा मित्रांनो, लेफ्टनंटचा संबंध कॅप्टन सोबत तर कर्नलचा संबंध कशासोबत? आता लेफ्टनंट आणि कॅप्टन हे दोन्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे पण त्याच पदावरचे असणारे आहेत। तर कर्नल त्याच्या सेम पोस्टिंगवर ब्रिगेडियर। त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, 10चा घन अधिक 10चा वर्ग अधिक 10चा घातांक 1 वजा 10चा घातांक वजा 1। आता हे सोडवायचं कसं पहा, 10चा घन किती? 1000, 10चा वर्ग 100, 10चा घातांक 1 10 वजा 10चा घातांक वजा 1, म्हणजेच आपण असं लिहू शकतो त्याला। आता याची बेरीज किती होती मित्रांनो? तर 1110 वजा, आता याचं हे लिहिणं म्हणजेच 1/10 आणि 1/10 ची व्हॅल्यू किती? 0.1। म्हणजेच इथे 1110 मधून 0.1 गेला तर इथे उरेल किती? तर 1109.90 किंवा 9। अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असेल। त्यानंतर पुढील प्रश्न पहा, आकृतीत त्रिकोण किती आहे? मित्रांनो, आपण मागे सुद्धा पाहिलं की या डायग्राम मध्ये किती त्रिकोण आहे। पहा, यामध्ये हे त्रिकोण काढायचे असेल यामध्ये तर पहा, मोजा 1 2 3 4 5 6 6 आहे। याचाच अर्थ साइन दोन्ही 12 त्रिकोण या आकृतीत आहे। परंतु ही आकृती इथे विस्तारलेली आहे, म्हणजे 12 झाले, 13 14 आणि हा एक 15। त्याच्यानंतर हे एक 16 आणि हे एक
17 असे एकूण 17 त्रिकोण या आकृतीत आहे। मित्रांनो, तुम्हाला त्रिकोण किती, चौकोन किती हे जर पाहायचं असेल तर माझे जे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ठेवले आहे, तर ते निश्चित पहा आणि त्रिकोण आणि चौकोनासंबंधी जे जे काही तुमच्या कन्सेप्ट राहिलेले असतील ते त्या व्हिडिओमधून पूर्ण होतील। त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, सोबतच्या आकृतीत 2च्या विरुद्ध अंक कोणता? यामध्ये एकच सोपी क्लुप्ती करायची की एक कॉमन कोणत्या संख्येत आहे। पहा, हे जर 2 संख्या पाहिल्या तिथे 6 2 6 2 कॉमन आहे। 2 संख्या कॉमन नसणारे पाहायचे नाही, तर एकच। या 2 डायग्राम मध्ये पहा, आता हे 2 जर डायग्राम पाहिल्या तुम्ही क्यूब, त्याच्यात कॉमन कोणता आहे? तर इथे कॉमन आहे 6। मग 6 2 3 क्लॉकवाईज घ्यायचं। इथे सुद्धा पहा 6 5 4 6 5 4, म्हणजेच इथे आपल्याला विचारलं काय, 2च्या विरुद्ध विचारलंय, म्हणजे 2च्या विरुद्ध कोणता राहील? 5 राहील। जर 3च्या विरुद्ध जर विचारलं असतं तर 4 राहिलं असतं, आणि 6च्या विरुद्ध जर विचारलं असतं तर इथे कोणती संख्या राहिली? 1। हे सुद्धा अशा पद्धतीने गणित केलं तर खूप फास्ट होते। इथे मी सांगत असल्यामुळे ते वेळ लागते, परंतु तुम्ही जर क्लॉकवाईज जर घेतला, एक कॉमन पाहायचं कोणत्याही डब्यात, आणि ते पाहिजे 6 कॉमन आहे म्हणून आपण हे घेतलंय। इथे एक कॉमन पाहिल्यानंतर ते तिथे समोर लिहायचे, त्याच्यानंतर क्लॉकवाईज संख्या लिहायच्या, आणि नंतर आपल्याला उत्तर सहज मिळून जाते। 77 उदाहरण पहा, डीप बरोबर 30 तर सोप बरोबर किती? पहा मित्रांनो, DEEP, डीचा अक्षर किती अल्फाबेट ABCD मध्ये 4थ्या नंबरचं, E5 आणि P किती 16 अक्षर। आता याची जर बेरीज केली तर किती होईल? 30। आता SOAP सोप, आता S फॉर 19, नंतर O चं 15, A चं 1 आणि P चं 16। आता पहा इथे 16 16 32, 32 आणि 19 किती झाले? तर 51। पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 78 उदाहरण पहा, एका वर्षात जागतिक कामगार दिन म्हणजे 1 मे हे बुधवार याला असेल तर नाताळ कोणत्या वारी आला असेल? आता 1 मे पासून तर नाताळ 25 डिसेंबर पर्यंत आपण दिवस मोजायचे आणि त्याला 7 ने भागायचं। यापेक्षाही सोपी क्लुप्ती लक्षात द्या की नाताळ म्हणजे 25 डिसेंबर, त्याच्यानंतर गांधी जयंती 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती कधी? 2 ऑक्टोबर, आणि कामगार दिन किंवा महाराष्ट्र दिन हे 1 मे, हे तिन्ही एका कॅलेंडर वर्षात एकाच दिवशी येत असतात। म्हणजे आता कामगार दिन हा बुधवारला आहे, तर नाताळ कधी असेल? बुधवारला। कॅलेंडर पहा आणि मला कमेंट्स करा की हे तिन्ही तिथी हे एकाच वाराला आहे। त्यानंतरचा प्रश्न पहा, वेगळा शब्द सांगा। मॉस्को, पॅरिस, न्यूयॉर्क, नवी दिल्ली। आता हे जर सगळे पाहिले तर मॉस्को कशाची राजधानी आहे? रशिया। पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे। नवी दिल्ली भारतची राजधानी आहे, आणि न्यूयॉर्क ही अमेरिकेची राजधानी नाही, तर वॉशिंग्टन ही अमेरिकेची राजधानी आहे। म्हणजेच क्रमांक 3 हा वेगळा शब्द राहील। त्यानंतर प्रश्न पहा, एका पिंजऱ्यात 12 सोडून सर्व बदक, त्यानंतर 11 सोडून सर्व मोर, 17 सोडून सर्व पोपट, 14 सोडून सर्व कोंबड्या,
तर पिंजऱ्यात 4च प्रकारचे पक्षी असतील तर पिंजऱ्यात एकूण पक्षी किती? पहा मित्रांनो, इथे सोप्या टेक्निकनं गणित सोडवायचं कसं, तर या सगळ्याची बेरीज करा पहिले. किती प्राणी आता पक्षी आहेत, तर 1 2 3 4 या सगळ्याची बेरीज करा. 12 बदक, 11 मोर, 17 पोपट आणि 14 कोंबड्या. या सगळ्या पक्ष्याची जर आपण बेरीज केली तर 12 11 23 आणि 17 40 आणि 14 54. आता जर 4 प्राणी पक्षी असतील किंवा कोणते 4 घटक असतील तर त्याला 3 न भागायचं. इथे जर 5 घटक असतील तर इथे 4 न भागायचं. तर 1 कमी करून आता पहा 3 1 3 आणि 3 न जर 54 ला भागितले तर किती उत्तर येते? 18. तर मित्रांनो पिंजऱ्यात पक्षी किती आहेत? तर 18. 81 नंबरचं उदाहरण पहा मित्रांनो. वेन आकृती सांगा. शिक्षिका, आई आणि स्त्रिया. आता इथे स्त्रिया ह्या शिक्षिका असतातच किंवा स्त्रिया शिक्षिका आहेच. आता हा घटक पहा, स्त्रियाचा घटक हा गोलवरचा आणि शिक्षिका ही आई असू शकते किंवा आई ही शिक्षिका असू शकते. म्हणजेच इथे आकृती क्रमांक 3 लागू होते. आकृती क्रमांक 3 लागू होते, परंतु ही आकृती सुद्धा लागू होत नाही, ही आकृती लागू होत नाही आणि हे स्वतंत्र आहेत. कारण इथे शिक्षिका ही आई असू शकते. याचाच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. त्यानंतर पहा मित्रांनो, इथे क्वेश्चन मार्क आहे, तिथे कोणता अंक असेल. तर पहा इथे फरक कितीचा आहे, तर या दोघांमध्ये 5चा फरक, इथे 7चा फरक, इथे 9चा फरक, इथे 11चा फरक, इथे 13चा फरक, इथे 15चा फरक आणि इथे कोणता अंक राहील मग? इथे किती राहील मग? 17चा फरक. म्हणजे 63 आणि 17 उत्तर किती येईल मित्रांनो मग इथे? तर 80. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 83 नंबरचं पहा, गणित सोडवायचं कसं, तर 3चा वर्ग किती? 9 आणि 7चा वर्ग 49. या दोघांची बेरीज 58. 5चा वर्ग 25, 9चा वर्ग 81. या दोघांची बेरीज 106. 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36. या दोघांची बेरीज किती येईल? 64 आणि 36 100. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. त्यानंतर पुढचं उदाहरण पहा. अथर्व 8 किमी पश्चिमेकडे गेला, तिथून उजवीकडे वळून 3 किमी चालत चालला, उजवीकडे वळून 12 किमी चालला, नंतर मूळ स्थानापासून किती अंतरावर असेल? गणित पहा मित्रांनो, सोडवायचं कसं पहा. इथे अथर्व आहे, इथून तो पश्चिमेकडे, पश्चिम म्हणजे 8 किमी गेला. किती? 8. त्यानंतर तो उजवीकडे वळला. उजवी कोणती आहे मग याची? तर उजवीकडे 3 किमी वळला. 3 किमी चालला, नंतर उजवीकडे 12 किमी चालला. पहा हे 8 आहे, एवढी तर 8च आहे. इथून 12 किमी चालला. आता 12 किमी चालला तर मूळ स्थानापासून किती अंतरावर आहे? हे मूळ स्थान आहे. इथून किती अंतरावर आहे? तर पहा हे किती अंतर आहे? 3, कारण हे 3 आहे तर हे 3 आहे. आता हे 8 आहे तर हे सुद्धा 8 राहील, पण हे किती किलोमीटर होतं? 12 किमी. म्हणजे हे किती राहील? तर 4 राहील. आता इथे पायथागोरस प्रमेयाने त्रिकूट कोणता आहे? पायथागोरसचा त्रिकूट इथे 3 4 5. हे पायथागोरसचं काय? त्रिकूट आहे. जर दोन बाजू 3 आणि 4 असेल तर कर्ण किती राहील? 5. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 85 उदाहरण पहा. सोबतच्या आकृतीत आयात किती? पहा आता इथे आयात मोजायचे म्हणल्यावर काय करायला लागेल तुम्हाला? इथे 1 2 3 4 आणि 5 या सर्वांची बेरीज करा. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15.
किती आहेत मग इथे 15. या सगळ्यांची बेरीज करायची. पहा मित्रांनो, एका सांकेतिक भाषेत 1 2 3 म्हणजे लांब हुशार व्यक्ती, 3 4 5 म्हणजे हुशार खोडकर मुलगा, 2 4 6 म्हणजे मुलगा आहे लांब. आता तर खोडकर या शब्दासाठी कोणता अंक येईल? आता पहा, या खोडकर शब्दासाठी कोणता अंक येईल? आता इथे तुम्ही आता पहा मित्रांनो, इथे 1 2 3. आता जर आपण सरळ जर इथे सांकेतिक अंक जो आहे ते जर गृहीत धरला तर गणित चुकते. पहा इथे पहा 1 2 3. 1 म्हणजे लांब, 2 म्हणजे हुशार आणि 3 म्हणजे व्यक्ती. तर इथे 3 बरोबर किती आलंय? 3 बरोबर हुशार आले. म्हणजे इथे कुठेतरी जमलिंग होते. तर हे पहा की इथे कोणता अंक कशासाठी वापरलाय पहा. आता इथे पहा 1 2 3. या 2 मध्ये कॉमन कोणता आहे ते पाहायचं. इथे कॉमन कोणता आहे तर 3. आणि इथे कॉमन शब्द कोणता आहे तर हुशार. कॉमन शब्द कोणता आहे? हुशार. आता इथे लिहायचं हुशार बरोबर 3 अंक. हुशार बरोबर 3 अंक. त्यानंतर या 2 मध्ये तुलना करा. यामध्ये कॉमन कोणता आहे तर 4 आहे. आणि इथे कॉमन कोणता आहे दोघांमध्ये तर मुलगा. म्हणजे मुलगा या शब्दासाठी 4 अंक वापरला. आता आपल्याला विचारलंय काय खोडकर या शब्दासाठी कोणता अंक राहील? आता मला सांगा की 3 म्हणजे हुशार, 4 म्हणजे मुलगा, तर 5 बरोबर काय असेल मग खोडकर. कारण या ओळीत तुम्ही ऑब्झर्व केलंय की 3 बरोबर काय हुशार आहे, 4 बरोबर मुलगा आहे, तर 5 बरोबर काय राहील खोडकर राहील. म्हणजेच इथे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर समोरचं उदाहरण पहा मित्रांनो. ए आणि बी दोघे उंच व देखणे आहेत. सी आणि डी हे दोघे हुशार व देखणे आहेत. ई आणि ए हे उंच हुशार आहेत. तर हुशार उंच देखणा कोण? पहा मित्रांनो, इथे पाहता क्षणी आपल्याला उत्तरही निघते. पहा ए आणि बी उंच व देखणा आहे. आता उंच आणि देखणा हे ए आणि बी आहे. इथे पहा ई आणि ए उंच हुशार आहे. म्हणजे उंच देखणा आणि हुशार कोण आहे तर ए आहे. परंतु आपण या पद्धतीने काढूया. पहा ए आणि बी उंच व देखणे, उंच व देखणे ए आणि बी. सी आणि डी हुशार व देखणे, सी आणि डी हुशार व देखणे. ई आणि ए, ई आणि ए, ई आणि ए काय आहे? ई आणि ए हुशार, उंच व हुशार, उंच व हुशार आहे. आता ते काय म्हणते हुशार उंच व देखणा कोण? तर इथे पहा उंच हुशार व देखणा कोण तर ए. त्यानंतर 88वा प्रश्न पहा. प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या. पहा मित्रांनो, इथे 9 9 2 18 18 2 36 36 2 72. इथे पहा 2 चा वर्ग 4, 4 चा वर्ग 16 आणि 16 चा वर्ग 256. म्हणजे पर्याय क्रमांक किती येईल मित्रांनो तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पहा हे गणित जवळपास बऱ्याच मुलांना कठीण गेलंय. आता याचं क्लुप्ती पहा कशी करायची, गणित कसं करायचं ते पाहूया. तर पहा 3 चा घन, 3 चा घन किती तर 27. 2 चा घात 5, 2 चा घात 5 म्हणजेच किती 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 म्हणजे 5 वेळेस 2. तर हे ते गुणाकार मित्रांनो किती 32. 2 चा घात 5 म्हणजे 32. त्याचप्रमाणे 4 चा घात 4 म्हणजे 4 गुणिला 4 गुणिला 4 गुणिला 4. म्हणजे इथे उत्तर किती अपेक्षित आहे 4 चोक 16, 16 चोक 64, 64 चोक 256. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. समोरील प्रश्न पहा. 26 जानेवारी 2020 या रोजी रविवार होता. तर
15 ऑगस्ट 2020 रोजी कोणता वार असेल? तर मित्रांनो इथे पहा, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा जर रविवारला असेल तर त्याच वर्षात 2020च्या स्वातंत्र्य दिन कधी असेल? तर मित्रांनो स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट हा कोणत्या वारी असेल? तर जेव्हा लीप वर्ष येते तेव्हा 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट प्रजासत्ताक दिन ते स्वातंत्र्य दिन यामध्ये फरक राहतो ते 6 दिवसाचा. किती दिवसाचा राहतो? 6. परंतु सामान्य वर्षात म्हणजे 2019ला जर प्रजासत्ताक दिन रविवारी आला असता तर इथे 5 दिवसाचा फरक राहिला असता. आता इथे 2020 लीप वर्ष आहे म्हणजेच इथे 6 दिवसाचा फरक येईल. म्हणजे रविवारपासून समोर 6 दिवस म्हणजे इथे कोणता वार येईल मित्रांनो? तर शनिवार. आणि जर असा प्रश्न विचारला स्वातंत्र्य दिनापासून प्रजासत्ताक दिन कधी असेल तर हे लक्षात ठेवा, इथून तिसरा दिवस म्हणजे शनिवारपासून तिसरा दिवस, रविवार सोमवार मंगळवारला काय असेल? प्रजासत्ताक दिन. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं की लीप वर्षात वर्ष बदलल्यानंतर 2 दिवस समोर जात असतो आपण. पहा, रविवार होता इथे, नंतर मंगळवार आला. अशा पद्धतीने इथे 26 जानेवारी 2020 रोजी रविवार होता, आता 15 ऑगस्ट 2020 रोजी कोणता वार असेल? तर शनिवार असेल. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पहा, प्रत्येक बाजू 6 सेमी असणाऱ्या बाहेरील पृष्ठभागास लाल रंग असणाऱ्या घनाकृती 1 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृतीत रूपांतर करण्यासाठी किमान किती काप घालावे लागतील? आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या आणि त्याला काप घालायचे म्हणजे किती तुकडे होतील? आता एक लक्षात ठेवा की मोठ्या घनाचे घनफळ किती होईल? 6चा घन किती होईल? तर 216. आणि लहान घनाचा घनफळ किती होईल? तर 1. आता 1चा घन म्हणजे तिथे एकूण काप किती पडतील हा प्रश्न विचारला आहे. तर घन किती होतील हे विचारलं नाही. तर घन किती होतील असा जर प्रश्न विचारला तर 216 घन होतील. पण इथे प्रश्न आहे की काप किती होतील, म्हणून लक्षात ठेवा की कापाची संख्या बरोबर n-1 गुणिला 3 हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. म्हणजे n म्हणजे काय? तर बाजू. आता किती? 6-1 गुणिला 3 म्हणजेच 6 मधून 1 गेला 5 राहिले, 5-15 काप पडतील. म्हणजे इथे किती काप घालावा लागेल का किमान? तर 15 काप. हे लक्षात ठेवा मित्रांनो. 92वा प्रश्न पहा, एका कुटुंबात वसंत वैभवपेक्षा लहान आहे, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे, वासंती वसंतापेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठे कोण? पहा मित्रांनो, असा प्रश्न आला तर हे गणित सोडवायचं कसं? तर पहा, इथे पहिली कंडिशन काय? वसंत वैभवपेक्षा लहान आहे. तर वसंत वैभवपेक्षा लहान आहे म्हणजे वैभव मोठा झाला, हा वैभव, आणि हा वसंत, हा लहान आहे. वैभवपेक्षा वसंत लहान आहे. नंतर पहा, वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे. कारण इथे कोणता संबंध लागत नाही, तर वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे, वसंत सुनंदापेक्षा मोठा आहे म्हणजेच सुनंदा लहान असायला पाहिजेत. हे सुनंदा. त्यानंतर वासंती वसंतापेक्षा लहान आहे, वासंती वसंतापेक्षा लहान आहे. पण इथे पहा, वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे, वासंती सुनंदापेक्षा मोठी आणि वसंतापेक्षा लहान म्हणजेच इथे येईल वासंती. ठीक आहे. आता पहा, वैभवपेक्षा लहान वसंता,
वसंतापेक्षा लहान वासंती, वासंतीपेक्षा लहान सुनंदा, तर सर्वात मोठा कोण? तर वैभव. पहा मित्रांनो, 93वा प्रश्न पहा. प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल? तर मित्रांनो पहा, पहिले DY, नंतर EY, नंतर FFY आणि नंतर कोणता अंक येईल? तर पहा, इथे D एक वेळेस आहे, E 2 वेळेस, F 3 वेळेस, तर G 4 वेळेस. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता येईल मित्रांनो? तर 4. GGGGY. 94 प्रश्न पहा. खालीलपैकी अयोग्य घटक ओळखा. तर इथे पहा, VWXY, QRST, इथे पहा JKLM, इथे मात्र तशी स्थिती नाही, तर हे वेगळा घटक आहे. पहा, VWXY, QRST, JKLM क्रमाने येत आहे, परंतु ही कंडिशन इथे येत नाही, त्यामुळे हा वेगळा येईल. 95 प्रश्न पहा. रिक्त चौकोन पूर्ण करा. पहा मित्रांनो, इथे 2 न गुणलं, इथे 3 न गुणलं, 4 त्रिक 12, इथे 4 न गुणलं, 12 चौक 48, इथे 5 न गुणलं, 48 पंच 240, इथे 6 न गुणलं, 240 ला 6 न जर गुणला तर 1440, आणि इथे आता 7 न गुणावं लागेल. तर इथे जर 7 न गुणलं तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे 10,080 उत्तर येईल. मित्रांनो, 96 गणित पहा. 112 गुणिला 108. पहा, जर गुणाकार करताना आपण आपल्याच पद्धतीने जर केला तर खूप वेळ लागेल, परंतु ही सोपी टेक्निक समजून घ्या. ही पद्धत वैदिक गणितामध्ये येते आणि अतिशय सोपी पद्धत. तुम्हाला 2-3 अजून उदाहरण सांगतो, म्हणजेच त्याच पद्धतीने जर तुम्ही गणित करता तर खूप सोप्या पद्धतीने. पहा, 112, 100च्या वर 12 आहे म्हणून इथं 12 लिहा. इथे 100च्या वर किती आहे? 8 आहे, 8 लिहा. पहा, गुणाकार करा आता याचा. 12 96, 12 96, आणि 112 8 120. पहा, पुन्हा एकदा सांगतो, दुसरं एक गणित घेऊन. 107 गुणिला 113. इथे किती? 100च्या वर 7, इथे किती? 13, 13 7 91, आणि 107 आणि 13 या दोघांची बेरीज करायची आणि या दोघांचा गुणाकार करायचा. 13 7 91, 107 आणि 13 120 झाला गुणाकार. परंतु जर असा असेल 102 गुणिला 105, 102 गुणिला 105, आता इथे 2, इथे 5, 5 दोन्ही 10, 102 आणि 5 107 झाला, म्हणजे 10,710. परंतु जर तुम्हाला 102चा वर्ग काढा म्हणलं तर पहा, 102 गुणिला 102, 102 गुणिला 102, इथे 2, इथे 2. पहा, बेदोनी 4, परंतु इथे लिहिताना 4 लिहायचे नाही, तर इथे 2 संख्या लिहायच्याच, हे समजून घ्या. आणि इथे एकच संख्या येत असेल, एक बेदोनी 4, तर एक संख्या येत असेल तर इथे काय करायचं? 0,4 लिहायचे. आता पहा, 102 आणि 2 किती झाले? 104, म्हणजे 10,404 उत्तर येईल. त्याचप्रमाणे पहा मित्रांनो, समजा 112 गुणिला 112, 112चा वर्ग काढायला सांगितला, तर इथे 12, इथे 12. पहा, 12 गुणिला 12 म्हणजे किती? 144. तर 144 न लिहिता इथे 2च संख्या पाहिजेत, तिसरी संख्या येत आहे. इथे एक संख्या कमी पडली होती तर आपण 0 लिहिला, पण इथे तिसरी संख्या येत आहे म्हणून एक राखीव ठेवायचं, हे 44 लिहायचे. आता इथे उरले किती? तर 1. आता 112 आणि 12 किती झाले? 124, आणि उरलेला 1 125. अशा पद्धतीने जर गणित केले तर खूप फास्टली गणित येतात मित्रांनो. नाही तर आपण आपल्या पद्धतीने करतो म्हटलं तर वेळ खूप खाते. तर अशा पद्धतीने हे गणित करायचे असतात. आतापर्यंत आपण पाहिलंय की 100च्या वरच्या अंकाची गुणाकार केला आपण. आता जर 97चा वर्ग काढायला सांगितला तर आपण काय करतो? 97 गुणिला 97, निश्चितच आपल्याला खूप वेळ लागते.
निदान 1 मिनिट तरी लागते, 50-60 सेकंद तरी 50 तरी सेकंद लागते. ते पण पहा आपण किती फास्ट करूया. इथे 100ची भरती करण्यासाठी 3 टाकावे लागेल. 100 झाले. इथे 100ची भरती करण्यासाठी 3 टाकावे लागेल. पहा 3 त्रिक 9, पण मी काय सांगितलं 2 अंक पाहिजेत म्हणजेच 09. 3 त्रिक 9, 09 आणि 97 मधून 3 काढा, 94 झालं गणित. पहा 97 100ची भरती करण्यासाठी 3, इथे 97 100ची भरती करण्यासाठी 3, 3 त्रिक 9 पण 09 आणि 97 मधून 3 गेले 94 राहिले म्हणजे 9409 उत्तर. वैदिक गणिताचा व्हिडिओ मी काही दिवसापूर्वी माझ्या चॅनलवर टाकलेला आहे. माझा हा व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो निश्चितच पाहावा आणि वैदिक गणितावरची जी काही गणित आहेत, जे फास्टली गणित सोडवायचे असते विथिन सेकंद, तर ते वैदिक गणिताच्या व्हिडिओमध्ये अवश्य पाहावा. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल वाडीकर गायडन्स पॉइंटला सबस्क्राईब करा. धन्यवाद.